समाचार अब तक, सत्य का साहस। आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम जवळ वाघाचा संशयास्पद मृत्यू। फेसबुकवर ओळख अन मैत्री, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार। नागपुरात घडला प्रकार। ना एक्सरे मशीन ना एक्सरे तज्ञ, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील वास्तव्य। पाळू तस्करांच्या आवळल्या मुसक्या, महसूल विभागाचा छापा। योग्य अधिकारी हजर करा, जोकर नको। उच्च न्यायालयाने नागपूरच्या अधिकाऱ्यांना फटकारले। कॉपी करताना पकडले म्हणून विद्यार्थीने उचललं टोकाचं पाऊल। मुख्याध्यापिकेसह तिघांविरुद्ध गुन्हा। पहिल्याच दिवशी नागपूरसाठी एक उमेदवारी अर्ज दाखल। रामटेकसाठी इतक्या उमेदवारांनी घेतले अर्ज। सेतू कार्यालयाकडून सर्वसामान्याची लूट। ऑनलाईन अर्ज भरविण्यासाठी मागितले जाते 500 रुपये। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय केले आदिवासींच्या शेतीचे विक्रीपत्र। यामुळे उघडकीस आले प्रकरण। वीज तारांच्या धक्क्याने 7 वर्षीय मुलाचा मृत्यू। वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे गेला मुलाचा बळी। विजेवरील वाहने आता धावणार सुसाट। नागपूर शहरात चार्जिंग पॉइंट्स वाढणार। संशयावरून खून करणाऱ्या पतीस जन्मठेप। 4 महिन्यापूर्वी झालेल्या प्रेमविवाहाचा अंत। कापसी येथील 2011 मधील घटना। गडकरींचं टेन्शन वाढलं। नागपुरात आव्हान देणारं काँग्रेसचा दमदार नेता। स्थानिक नेत्यांनी पाठवला प्रस्ताव। मार्चमध्ये सुट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहणार। सीबीआयच्या नावाखाली 50,000चा ऑनलाईन गंडा। फेसबुक फ्रेंडकडून तरुणीवर अत्याचार। कॉलेजमध्ये बदनाम करण्याची धमकी। होळी साजरी करा पण जपून। मोकळ्या मैदानाचा वापर करा, महावितरणाचे आवाहन।